चांदवड कोर्टाच्या बाहेर नणंद भावजयमध्ये तुफान हाणामारी झाली। खावटी देण्याच्या वादावरून नणंद भावजयमध्ये हाणामारी झाल्या। नाशिकमधील चांदवडच्या न्यायालयाबाहेर नणंद आणि भावजयमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। नाशिकच्या विकास केसे आणि चांदवडच्या ग्रामीण भागातील माधुरीचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते। लग्नानंतर काही महिने चांगले गेले, त्यानंतर वाद होऊ लागल्यामुळे माधुरी माहेरी निघून गेली आणि तिने कोर्टात खावटीसाठी दावा दाखल केला। कोर्टात केस सुरू आहे, मात्र घटस्फोट झाले नसताना माधुरीने दुसरे लग्न केले असा आरोप विकासची बहिणीने केले। त्याचे पुरावे घेऊन आम्ही आलो असता आपलं बिंग फुटणार असल्याचं पाहून माधुरी आणि तिच्या दुसऱ्या पतीने मारहाण केल्याचा आरोप विकासची बहीण आणि वडिलांनी केला। विकासच्या नातेवाईकांनी माधुरी सोबत झालेले पहिले आणि दुसऱ्या लग्नाचे फोटो दाखवत तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली। हिला सोडायला माझ्या फोनमध्ये व्हिडिओ शूटिंग आहे। ही मुलगी माझा फोन देत नाहीये, प्रूफ येते आपल्याला। पोलीस मोबाईल घेऊन टाक ना तू लग्न करते लुटमार करते त्यांचे काय तुझे फोटो काढले हा माझा भाऊ आहे आणि ही माझी वहिनी आहे आणि हे पहिलं लग्न आहे आणि हे व्यक्तीने फारकत न होता या व्यक्तीने या मुलासोबत लग्न केलेलं आहे आणि इकडे कोर्टात येऊन खोटे नाटे आमच्यावर केसेस करते आणि आमच्याकडनं खावटीचे पैसे घेऊन जाते आणि हिने दुसरं लग्न केलेलं आहे फारकत न होता आणि ती आम्ही सटाणा कोर्टात केस दाखल केलेली आहे। तिथे ती 494 खाली आरोपी झालेली आहे। ती त्याचा राग आमच्या इथं काढते आहे आणि तिने आता कोर्टातून निघाल्यावर या दोघांनी मला व माझ्या वडिलांना रस्त्यात अडवून आम्हाला दोघांना खूप मारहाण केलेली आहे। लफडा असताना मी माझ्या घरातून 2 लाख रुपये कॅश घेऊन गेले। माझ्या मुलाला केसेस केल्या, तिला खावटी जातो आम्ही। माझ्या मुलाला हा 2 दिवसापूर्वीच तिने हे काढलं, वाहन काढलं। हे अन्याय आहे। तिने तिसरं लग्न यायचं, तिच्या मेवण्या संघ होती। आता ही दुसरं लग्न केलं। हा खावटी जाण्याचा पोरगा आहे।